नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे छान छान गोष्टीमध्ये। इथे तुम्हाला मिळतील मजेदार गोष्टी, छान छान कथा आणि खूप सारा आनंद। छान छान गोष्टी, मग आता सबस्क्राइब करा आणि आपल्या गोष्टींचा दुनियेत या। एका शांत गावाच्या जवळ दाट जंगल होते। त्या गावात ब्रुनो नावाचा एक विश्वासू शिकारी कुत्रा राहत होता। अनेक वर्षे ब्रुनोने आपल्या मालकाची मनापासून सेवा केली होती। रात्री घराचे रक्षण करणे, मेंढ्यांना लांडगांपासून वाचवणे आणि शिकारीला मदत करणे, ही सर्व कामे तो अतिशय प्रामाणिकपणे करत असे। तरुणपणी ब्रुनो खूप ताकदवान, चपळ आणि धाडसी होता। गावातील लोक त्याचे कौतुक करत असत। त्याचा मालकही अभिमानाने म्हणायचा, माझा ब्रुनो हा गावातील सर्वात शूर कुत्रा आहे। पण काळ कोणासाठीही थांबत नाही। हळूहळू ब्रुनो म्हातारा झाला। त्याचे पाय कमकुवत झाले, अंगावरील केस पांढरे पडले आणि त्याचे तीक्ष्ण दातही गळून गेले। तरी सुद्धा तो रोज आपल्या मालकाशी जंगलात शिकारीला जात असे, कारण त्याच्या मनात अजूनही मालकाबद्दल निष्ठा आणि प्रेम होते। एके दिवशी जंगलात शिकार करत असताना अचानक झुडपातून एक मोठे रानडुक्कर बाहेर आले। ब्रुनोने धाडस करून त्याच्यावर झडप घातली। काही क्षणांसाठी त्याने रानडुक्कर पकडलेही होते, पण दात नसल्यामुळे तो त्याला घट्ट पकडून ठेवू शकला नाही। रानडुक्कर स्वतःची सुटका करून पळून गेले। हे पाहून मालक संतापला। तो रागाने ओरडला, अरे निरुपयोगी कुत्र्या, इतकी वर्षे सेवा करून आज तू मला अपयशी ठरवलंस। रागाच्या भरात त्याने ब्रुनोला मारायला सुरुवात केली। बिचारा ब्रुनो हळूच उठला। त्याच्या डोळ्यात वेदना होत्या, माराच्या नव्हे तर आपल्या मालकाच्या कठोर शब्दांच्या। तो थरथरत्या आवाजात म्हणाला, मालका, कृपा करून मला म्हातारपणासाठी दोष देऊ नका। तरुणपणी मी तुमची पूर्ण ताकदीने सेवा केली। तुमच्यासाठी मी अनेक संकटांना सामोरे गेलो, पण आता वयामुळे माझी ताकद आणि दात दोन्ही गेले आहेत। माझे शरीर कमकुवत झाले असेल, पण माझी निष्ठा अजूनही तशीच आहे। ब्रुनोचे शब्द ऐकून मालकाचे डोळे पाणावले। त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली। त्याने प्रेमाने ब्रुनोला जवळ घेतले आणि म्हणाला, माझ्या जुन्या मित्रा, मला माफ कर। गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।